आज आपण फॅशन डिझायनिंगला लागणाऱ्या इक्विपमेंट्सची माहिती घेणार आहोत. इथे आहे इंडस्ट्रियल मशीन, ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे. सेकंड, ही मशीन आहे सेमी ऑटोमॅटिक. मध्ये तुम्हाला पिको, ओव्हरलॉक आणि एम्ब्रॉयडरीचे छोटे छोटे स्टिचेस करता येतात. तसेच हे शेपर्स आहेत स्केल्सचे, ही एल स्केल आहे. त्यानंतर हे आहेत फ्रेंच कर्व. फ्रेंच कर्वलाही गळ्याचे आकार, त्यानंतर आर्म होल लेंथ, त्यानंतर मेजरिंग टेप. मेजरिंग टेप मध्ये ही इंचाची बाजू असते, ही सेंटीमीटर टेप मध्ये. त्यानंतर हा आहे ट्रेसिंग व्हील. ट्रेसिंग व्हीलने तुम्हाला ट्रेसिंग करता येते इझिली, ड्राफ्ट शिफ्ट करता येतात. हा आहे सीम रिपर, याला टेक्निकल लँग्वेज मध्ये सीम रिपर बोलतात. येतं हे कटर, याला नॉचरही म्हणतात. कटर आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपल्याला मशीनवर हा थ्रेड कट करण्यासाठी यूज करता येतो. त्यानंतर आहेत निडल्स. निडल्स तुम्हाला हाफ शटल, फुल शटल अशा वेगळ्या वेगळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो त्या अकॉर्डिंग त्या बनलेल्या आहेत. त्यानंतर आहे बॉबिन केस बॉबिन. ह्या पण फुली ऑटोमॅटिकच्या वेगळ्या असतात आणि हाफ शटल, फुल शटलच्या वेगळ्या असतात. सो मार्केटमध्ये त्या अवेलेबल होतात, वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये त्या अवेलेबल आहेत. त्यानंतर हा थ्रेड आहे, पल पिन्स आहे, या साह्याने तुम्ही पिनअप करू शकता. कॅनव्हास पेपर आहे, हाही मार्केटमध्ये वेगळे वेगळे कॅनव्हास पेपर अवेलेबल आहेत. जसं की डॉटेड कॅनव्हास आहे, पेपर कॅनव्हास आहे, फॅब्रिक कॅनव्हास आहे. याने तुम्हाला फॅब्रिकला सपोर्ट मिळतो स्टिफनेस साठी आणि फ्रेशर्स याच्या सहाय्याने डिझाईन इझिली बनवू शकतात. त्यानंतर आहे सीझर. सीझर हा आहे ब्राऊन पेपर. हा तुम्हाला ड्राफ्टिंग करण्यासाठी यूज केला जातो आणि याच्यावर तुम्हाला सगळे मार्किंग इझिली आयडेंटिफाय करता येतात. सो फ्रेशर्सनी हा यूज करणं नेसेसिटी आहे. त्यानंतर हे आहे टच बटन. हँड निडल्स आहेत. हँड निडल्स ही तुम्हाला हेमिंग, तुरपाई वगैरे करण्यासाठी यूज होते. टेलर स्टॉक आहे. टेलर स्टॉकचेही तुम्हाला वेगळे वेगळे कलर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि याच्यासोबतच आता ट्रेंडिंगला न्यू मार्कर्स अवेलेबल आहेत, जे की त्याचे स्टेन रिमूव्ह होऊ शकतात. सो तुम्ही ते पण यूज करू शकता. ही आहे बॉटम पट्टी. सलवारच्या बॉटमला फिनिशिंग करण्यासाठी वेस्ट बँडही म्हणतात त्याला, कमरेच्या वेस्ट बँड साठी यूज करतात. हे आहे इलास्टिक. हेही इलास्टिकचे वेगळे वेगळे साइजेस तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर थ्रेड इलास्टिक पण मिळतं, त्याने आपण बरेच व्हेरिएशन्स बनवू शकतो. ही आहे झिप. झिपच्याही वेगळ्या साइजेस अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ही आहे इनविजिबल झिप. विजिबल झिप्स पण मिळतात. आणि तसेच हे आहे ड्रेस फॉर्म्स. याच्यातही वेगळ्या वेगळ्या साइजेस अवेलेबल आहेत. याला इझिली फिटिंग चेक करण्यासाठी स्टुडंटला यूज होतात. ही 10 नंबरची आहे. या इक्विपमेंटची मी माहिती दिली आहे. यात तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला मेसेज करा. थँक्यू.